हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे। जुन्या सरकारी दवाखान्याजवळ पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 385 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 19,250 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही कारवाई सेनगाव पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केली आहे। पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली। सेनगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, बीड जमादार सुभाष चव्हाण आणि एलसीबीच्या पथकाने मोठ्या शिताफीने गांजा विकणाऱ्या या दोघांना रंगेहात पकडलाय। सेनगाव शहरातील जुन्या सरकारी दवाखान्याजवळ एका खाकी पिशवीमध्ये हा गांजा आढळून आला। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुभाष सीताराम जाधव आणि गौतम सुभाष जाधव या दोघांवर गुन्हा दाखल केलाय। यापैकी एक आरोपी आणि त्याचा मुलगा अशा बापलेकांच्या जोडीवर ही कारवाई करण्यात आली आहे। पुढील तपास सेनगाव पोलीस स्टेशनचे खंदारे करत आहेत। या कारवाईमुळे शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या इतर तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।